यानंतर एक बातमी पाहूया महत्त्वाची। सीबीएसईच्या चेअरमनपदी प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते 2001च्या बॅचचे AGMUT केडरचे आहेत, तर वरुण भारद्वाज यांची सीबीएसईच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ते 2008च्या बॅचचे IIS अधिकारी आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, नवीन चेअरमन झालेले सीबीएसईचे प्रशांत लोखंडे मराठी आहेत, पुण्यातले आहेत। पुण्यामधून शिरूरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर 2001च्या AGMUT कॅडरचे आहेत, म्हणजेच की अरुणाचल प्रदेश, गोवा या कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत। पुणे विद्यापीठातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे। त्यानंतर मुंबईतून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये PG केलेले आहे आणि 1 एप्रिल 2026 पासून ते केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये अमित शाह यांच्या कार्यालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम करत आहेत। त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी खासगी सचिव, समुपदेशन, उपायुक्त, उपसचिव, संचालक, सचिव अशी पदं भूषवलेली आहेत आणि त्यांना 2दा त्यांच्या कामासाठी सुवर्ण पदक जे आहे ते मिळालेले आहे, पुरस्कार मिळालेले आहेत। आणि त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषा त्यांना येत आहेत आणि यापूर्वी त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये आणि नॉर्थ ईस्ट ईशान्येकडील भागातल्या राज्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। रस्ते कनेक्टिव्हिटी पासून विकासाची इतर कामे केलेली आहेत आणि त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि सीबीएसई मध्ये जे घोळ आहे परीक्षा प्रणालीचा, तर ते कुठेतरी कमी करण्याची जबाबदारी आता प्रशांत लोखंडे यांच्यावर आहे। एका मराठी अधिकाऱ्यावर ही जबाबदारी आलेली आहे असं म्हणता येईल। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।